जय जवान जय किसान. मला ओळखलं असेल ना तुम्ही. कापूस होता टाकला मस्त खतरनाक. मी म्हटलं आता होते म्हटलं एकरी 10 ते क्विंटल. बापा आता कर्ज फिटते म्हटलं आमच्या अंगावरचं जे घेतलं जेवणाजवळून घेतलं तोंडाजवळून आहे नाही काय. च्या माय बिन एकरी 2 क्विंटल कापूस झाला. हा एकरी 2 क्विंटल म्हणजे कापूस गेला भोकात. आता राहिली तूर. या तुरीची दाखवतो. हे तूर च्या माय बिन हे पा म्हणजे एक शेंग आहे. एका शेंगीत 3 दाणे आहे. त्यातले 2 दाणे सडले एक दाणा चांगला आहे. म्हणजे पा तूर पा च्या मायबीन एकरी 2 पोते होते का अर्ध पोते होते का पोतं होतच नाही का काढण्यावाल्याला द्या लागते ठेशरवाल्याले. हा म्हणजे तुरी गेली भोकात आणि कास्तकार त्याच्या भोकात चालला मरा लागते. च्या मायबीन हा कापसाले झाडभर भाव तुरीले झाडभर भाव सोयाबीनले तर त्याच्यापेक्षा झाडभर भाव. आणि हे दलालापाशी गेले व्यापारापाशी गेला मस्त भावच भाव. मग काय कराव. हा काय कराव काही समजून राहिलं नाही दादा. काही समजून राहिलं नाही. शेतकऱ्याची चिंता शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याचं दुःख सुख काय आहे हे सरकारला दिसत नाही. माय म्हणणं एकच आहे फडणवीस मामा तुम्ही शेती करून पहा राजे. मग तेव्हा समजून तुम्हाला तुमचा भाषेची तकलीफ आणि महाराष्ट्रातल्या जवळची तकलीफ तुम्हाला समजणार नाही. कारण तुमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देऊन राहिले. ते न देता तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला रोजगार द्या. तुमच्या लाडक्या जवळले रोजगार द्या. तुमच्या जे भाषा आहे त्याला रोजगार दे. तुमच्या पुतण्या आहे त्याला रोजगार द्या. ते नाही तुम्ही रोजगार द्यायचे तर देऊन त्याने राहिले. बहिणीला 1500 देऊन राहिले. बहिणीला 1500 देऊन तर राहिले तिच्यातल्या बहिणी कमी करून राहिले. मग काय कामाचं तुम्ही. हा मताची आली कडकी म्हणून केली तुम्ही बहीण लाडकी. वा ह्या कापूस पा च्या माय बिन कापूस होईन नाही होईन काही माहीत नाही. एकरी 3 क्विंटल कापूस आला भाऊ. सोयाबीन तर झालीच नाही सोंगून पाहिली नाही. आता हे तूर आहे. आता तूर काय म्हणते काय माहीत. हे पा दिसून राहिलं ना त्याला शेंगट नाही आहे काही नाही आहे. आता काय लागते फाशी आत्महत्या करायला लागते भाऊ. कारण कर्ज बाजार आहे माणूस. औषधासाठी कर्ज करायला काढायला लागते. कारण त्या कृषीवाल्यापासून औषधवाल्यापासून पैसे आणले. पैसे कायले हो औषध आणलं मी तिथून. पैसे कोण देणार आहे काय. दलालावाल्यापासून औषध पैसे आणले. औषध नाही आणले पैसे आणले. मग विचार करा तुम्ही दलालापासून पैसे आणले. त्याला म्हटलं भाऊ तूर दे. सोयाबीनच्या वेळेस तर देऊ शकलो नाही. तूर आणन तेव्हा तू हे पैसे देऊन देईन. आता तुम्ही मला सांगा तूरच नाही झाली त्याचे पैसे म्हणजे देणं होईन का माहिकून हो. मला तर खिशातले द्या लागन. च्या माय तो 7-8 क्विंटल कापूस झाला तो कापसात काय होणार आहे हो. काय होणार आहे. त्या कृषीवाल्याचे ते कसे देऊ. खत पाणी ज्याच्या जोडून आणलं औषधवाल्याचं आणलं कसं देऊ. च्या माय पुरा नंगा झाला कास्तकार. पुरा नंगा झाला शेतकरी. ते काही सरकारला दिसून राहिलं नाही. शेतकरी फक्त काय करते माहिती आहे का. हेक्टरी एवढे देऊ दे तेवढे देऊ दे तेवढे देऊ दे. अरे देऊन देतच कायले राजा. ते नको देऊ वापस घ्या. तुम्हाला शेतकऱ्याला कास्तकाराला भाव नाही देता येत मालाला द्यायच्या. हां तुम्ही चाणके भीक देता. चाणके भीक देता. तसं देण्यापेक्षा शेतकऱ्याचा जीव घेऊन टाका ना. शेतकऱ्याचा जीव घेऊन टाका. काही कामाचं नाही. माझं एकच म्हणणं प्रशासनला का तुम्ही हे तूर कापूस तूर म्हणजे दाय वरण. आम्ही वरण पिकवतो. आमच्यामुळं तुम्ही कपडे घालता. आम्ही कॉटन पिकवतो. तुम्ही विचार करा हा कॉटन आमच्यापासून जन्माला येते. आमचं कॉटन आम्ही जन्माला आणतो. ते तुमच्या कंपनीत जाते. त्याची कंपनी तुम्ही शर्ट पॅन्ट काय जे गाणे ते बनवता. आणि ते तुम्ही एक ड्रेस तुम्ही तो 10 ते 15 हजाराचा विकता. आणि आमचा 1 क्विंटल कापूस हा कितीला घेता 5-6 ते 7 हजार आले. वा मग एका क्विंटलच्या कापसात किती निघत असं हो. कपडे किती बनत असं विचार करा बरं तुम्ही. आणि तुम्ही एकच ड्रेस 7 ते 8 हजाराचा 10 हजाराचा विकता. म्हणजे विचार करायची गोष्ट नाही का दादा. म्हणजे आमचा कापूस आहे क्विंटलनं तुम्ही 7 ते 8 हजार रुपये क्विंटलला घेता. 7 ते 8 टले झाले हो. 7,000 रुपये क्विंटलला घेता. आम्ही जे तेल बियाणं सोयाबीन पिकवतो ते 2 ते 3 हजाराने घेता. आणि आम्ही जे तूर पेरतो हरभरा पेरतो गहू पेरतो ते तुम्ही चिल्लरच्या भावाने घेता. मग कसा जगणार शेतकरी. कसा जगणार कास्तकार. कास्तकाराच्याकडे कोणी पाहत नाही दादा. कास्तकाराच्याकडे कोणी पाहत नाही. म्हणून सांगतो मी तुम्हाला हे
सरकार कास्तकाराचं नाही आहे, हे सरकार व्यापाराचं आहे. कारण 10 वेळा गृहमंत्री साहेब म्हणते हे सरकार आमचं व्यापारासाठी आहे, आम्हाला व्यापार पद्धती वाढवायची आहे, आम्हाला शेतकऱ्याचं काहीच घेणं देणं नाही. कारण शेतकऱ्याचं घेणं देणं केव्हा असते दादा? जेव्हा मतदान येतं. जेव्हा मतदान येतं तेव्हा कास्तकार दिसते सरकारला, आणि कास्तकार दिसला सरकारला तेव्हा कास्तकाराला म्हणते सरकार आम्हाला मतं द्या, आम्ही तुमच्या गरजा पुरवू, आम्ही तुम्हाला मालाला भाव देऊ, कर्जमाफी करू, ठमका करू असं म्हणतात. जेव्हा खुर्ची पक्की झाली का सगळेच लोक विसरून जातात. म्हणजे चुत्या बनवण्याचे धंदे सगळे ह्या सरकारमध्ये आहे. बरोबर नाही काय? माझं एकच म्हणणं आहे, कुठलाही सरकार असो, कुठलाही काही असो, पण शेतकऱ्याच्या इकडे बघा राजे हो. कापूस काही पिकून राहिला नाही, तूर पिकून राहिला नाही, खर्च जास्त वाढला, उत्पन्न कमी होऊन राहिलं. तुम्हीच विचार करा, खतं आणायला गेलो तर खताचे भाव 2,500 ते 3,000 रुपयाचं पोतं, युरिया भेटत नाही, नासूकलं जे कीटकनाशकचे औषध 700-800 रुपयाचं झालं. विचार करायची गोष्ट आहे. आणि आमचा शेतकऱ्याचं बी धान्य म्हणा कवडी मोलाच्या भात घेता. अरे एखादं कंपनी एखादं प्रॉडक्ट तयार करते ना दादा, ते प्रॉडक्टला खोटं नाही सांगत मी तुम्हाला, जे प्रॉडक्ट असतात दादा त्या प्रॉडक्टचा भाव तो ठरवतो. पण आम्ही शेतकरी असे बिनलाजी आहे, आम्ही कापूस तयार करतो, कपडे तयार करतो. आम्ही कपडे म्हणजे आमच्या कापसापासून कपडे तयार होते. आम्ही तेल बियाणे म्हणजे सगळ्या गोष्टी तयार आम्ही करतो. दूध आम्ही तयार करतो, हरभरे आम्ही तयार करतो, म्हणजे बेसन आम्ही तयार करतो, तेल बियाणे आम्ही तयार करतो. आणि भाव तुम्ही ठरवता. म्हणजे किती बिनलाजे लोक झाले पाहिजे तुम्ही? म्हणजे आमचंच पीक आम्हालाच भाव ठरवता येत नाही, तुम्ही त्याचा भाव ठरवता. म्हणजे किती बैताळ लोक असायला पाहिजे आम्ही कास्तकार? त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगतो ना, का हसो ते कारण जोपर्यंत बळीराजाचं राज्य येत नाही तोपर्यंत कास्तकार हा कधी मोठा होणार नाही आणि होणार नाही दादा. कारण कसं असतात की कास्तकार हा मेला तरी चांगला आहे, कारण सरकारला काही फरक पडत नाही. सरकारला फक्त शेतकऱ्याची आठवण इलेक्शनच्या टायमात येते दादा, बस कुठं नाही. कळलं का? जेव्हा शेतकऱ्याला इलेक्शनच्या टायमात शेतकऱ्याला इलेक्शनच्या टायमात ओढते आणि तेव्हा म्हणते बापांनो हे सरकार तुमचं आहे, फक्त आम्हाला मत करा, मतदान द्या, आम्हाला वोट मारा, मग समजून तुम्हाला देवं असं सरकार म्हणते. मग आम्ही निवडून देतो, मग आम्ही काय करतो? वोटिंग करतो. आता जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे, तर इलेक्शन मारायच्या वोटिंग मारायच्या वेळेस मेंदू संघ घेऊन जा. समोरचा जो नेता आहे तो 10 पक्ष बदलवतो, तो तुमच्यासाठी नाही बदलत, तो तुमच्यासाठी त्याच्यासाठी बदलवतो. कारण तो एकनिष्ठ नसतो, तो कोण्याच पक्षाचा होत नाही. तो तुमचा काय होईल याचं भान धरा आणि मतदान करायला जाण. चांगल्या व्यक्तीलाच मतदान करा, निवडून आणा. हा जसा शेअर झाला पाहिजे. जय जवान जय किसान.